सांगली जिल्ह्यात बेकायदेशीर हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कर्नाळ परिसरात सुरू असलेली गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करून तब्बल 31,650 रुपयाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही विशेष मोहीम राबवली. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. माधवनगर ते कर्नाळ या रस्त्यावरील एसी सीड्स अँड फूड्स फॅक्टरीच्या उत्तरेस असलेल्या ओढ्यालगत काही जण गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली, मात्र पोलिसांची चाहूल लागताच तेथील 2 संशयित घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता जमिनीत पुरलेले लोखंडी बॅरल, हातभट्टीसाठी वापरले जाणारे कच्चे रसायन, कोळसा आणि इतर साहित्य आढळून आले. सुमारे 650 लिटर कच्चे रसायन जप्त करण्यात आले. मानवी आरोग्यास घातक असलेले या हातभट्टीचे नमुने घेऊन उर्वरित साहित्य जेसीबीच्या साहाय्याने नष्ट करण्यात आले. या प्रकरणी नितेश कुमार मारवाडी आणि संजय कुमार मारवाडी राहणार कांजारभाटा वस्ती कर्नाळ यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यात गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढे विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.